आज होती नागपंचमी. वारुळाचे पूजन करून आल्यानंतर आम्ही घरातली सर्व मंडळी एका अत्यंत पवित्र ठिकाणी जाणार होतो, म्हणजेच विठू माऊलींची नगरी म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर येथे. आणि या जाताना भैयाला बाय केलं आणि इकडे बघू शकता लहान मुलांचं झोपाळा बांधण्याचं, पतंग उडवण्याचं सर्व काही चालू होतं, कारण नागपंचमी होती आज. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत होते पेट्रोल पहिल्यांदा भरलं पाहिजे तुम्ही कुठेही बाहेर प्रवास करत असाल तर. आता इथे आमचं चिप्स खायचं झालं होतं. इथे मुद्दा म्हणजे 2 जणांचाच फक्त उपवास होता, पण आम्ही सगळेजण चिप्स खात होतो. असं करत आपण पोचलो आहोत आता वाकरी उपरी येथे. इथे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी परस्परस भेटतात. त्याचबरोबर इथे मोठं रिंगणही भरतं. सगळ्या पालख्या, सगळे वारकरी येथून पंढरपुरामध्ये प्रवेश करतात. त्यानंतर चंद्रभागा बस स्थानक दिसते. प्रत्येक राज्यातून भक्त येत असतात, त्यामुळे इथले बस स्थानक खूप मोठे. त्याचबरोबर भक्तांना राहण्यासाठी छान असं निवासस्थान सुद्धा आहे. आता हे सर्व बघत आपण पंढरपुराजवळ आलोत. आता आपल्याला दिसेल पवित्र स्थान म्हणजे चंद्रभागा नदी. ही नदी मूळची भीमा नदी आहे, जी भीमाशंकरमध्ये उगम पावते, परंतु पंढरपुरात प्रवेश करताना तिचा आकार एक सुंदर चंद्राकार सारखा दिसतो, म्हणून तिला चंद्रभागा असे म्हटले जाते. त्यानंतर आम्ही पंढरपुरामधील इस्कॉन टेम्पलमध्ये आलो, म्हणजेच श्री श्री पंढरीनाथ मंदिर येते. आम्ही 1 वाजता आलतो, तोपर्यंत मंदिर बंद होण्याची वेळ आली होती. मंदिर बंद झालं, पुन्हा ते 4 वाजता उघडणार होतं. तोपर्यंत आम्ही पंढरपूरचं दर्शन घेऊन येणार होतो आणि इथे तोपर्यंत पाऊस चालू झाला, त्यामुळे आम्ही सर्वजण एका छोट्याशा कॅन्टीनमध्ये इथे येऊन थांबलो थोडा वेळ. त्याचबरोबर तुम्हाला इथे बघायला भेटेल की चंद्रभागा गेस्ट हाऊस आहे. तुम्ही जर इस्कॉन टेम्पलला पंढरपूरला येणार असाल तर हे ठिकाण उत्तम आहे तुम्हाला राहण्यासाठी आणि खूप मोठ्या एरियामध्ये हे बांधलेलं आहे. शांतिमय वातावरण, स्वच्छ ठिकाणी हे मंदिर आहे. त्याचबरोबर इथे गोशाळा आहे. चला तुम्हाला गोशाळा आतून दाखवते. इथे बघू शकता हा गोशाळेचा एरिया आहे आणि पलीकडे इकडे गाय, बैल, वासरू असे सर्व प्राणी इथे आहेत. तुम्हाला जर गोशाळेत देणगी द्यायची असेल तर तुम्ही देणगी देऊ शकता, किंवा थोड्या पैशाने तुम्हाला काही खाऊ द्यायचं असेल तर तुम्ही येथून सुद्धा देऊ शकता. त्यानंतर आपण आलो आहोत घाटाजवळ. इथे प्रभुपाद घाट, महाद्वार घाट, पुंडली घाट असं वेगवेगळे घाट बघायला भेटतील. उभा मंदिरी. दर्शनाची सुरुवात करण्यापूर्वी भाविक चंद्रभागेच्या पात्रात पवित्र असं स्नान करतात. तेथील महाद्वार घाट हा प्रमुख मुख्य घाट मानला जातो. आता चंद्रभागेत स्नान झाल्यानंतर आम्ही सगळे निघालो बोटीने पलीकडे जाण्यासाठी. आता इथे प्रत्येक व्यक्तीला 100 रुपये. आम्ही सगळे बोटीने जायला निघालो. आजूबाजूला चंद्रभागेचे पवित्र असं पाणी, अंगाला स्पर्श करणारा थंडावा आणि आजूबाजूला वाऱ्याची झुळूक आणि मनात फक्त एकच विठ्ठल. तुम्ही नक्की एकदा अनुभव इथला घ्या. इथे आल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घ्यायला जाणार होतो, पण सगळे मंदिरे पाण्याखाली असल्यामुळे आम्ही तिकडे काही जाऊ शकलो नाही. तुम्ही विठ्ठलाचं दर्शन 2 प्रकारे घेऊ शकता, एक मुख दर्शन किंवा चरण स्पर्श दर्शन. तर आम्ही चरण स्पर्श दर्शन घेणार होतो. तुम्हाला विनामूल्य चप्पल ठेवण्याचं ठिकाण इथे भेटतं. तुम्ही इथे चप्पल ठेवू शकता. मंदिराच्या समोर पहिल्या पायरीला नामदेव पायरी म्हणतात. या पायरीला स्पर्श करून भाविक मंदिरामध्ये प्रवेश करतात. तुम्ही जर ऑनलाईन पास काढला असेल दर्शनासाठी, विनामूल्यच असतो, तर तुम्ही या लाईनने जाऊ शकता. VIP दर्शन घेऊ शकता. आतमध्ये कॅमेरा, मोबाईल अलाउड नाहीये, त्यामुळे मी ते कॅप्चर केलं नाही. पण विठुरायाचे ते सावळं मनमोहक रूप डोळ्यात खरंच साठवून ठेवलं होतं. तल्लीन इतकं झालो भजनात की फुगड्या सुद्धा खेळलो. त्यानंतर बाहेर येऊन इथला बाहेरचा परिसर बघितला आणि जायला निघालो. आता जाताना आम्ही ऑटोने जाणार होतो आणि इस्कॉन टेम्पलला जाण्यासाठी एका व्यक्तीला 30 रुपये असं आम्ही सगळेजण इस्कॉन टेम्पलला जायला निघालो. आणि खरंच सांगते, आमचं फक्त हे सर्व 20 मिनिटांमध्ये झालं. येताना गाडीतले काका आम्हाला सर्व माहिती देत होतं पंढरपुरामधली विविध ठिकाणातील. हे ते काका होते. त्यानंतर आम्ही परत इस्कॉन टेम्पलमध्ये मस्त करणार आहे ते. हे सगळ्यात पहिले इथे भक्त निवास, इथे आंतरराष्ट्रीय अतिथीगृह, जे बाहेरचे येतील त्यांना इकडे जागा आहे. गोविंद रेस्टॉरंट, गिफ्ट शॉप स्पेशल आहे. वृंदावन स्पेशल गार्डन ओपन एरिया तेवढं त्यांनी ठेवणार आहेत. इथे वारकरी भवन आहे आणि इकडे चिकित्सालय. जवळपास 12 एकरचा हा प्रोजेक्ट आहे पूर्णपणे. त्यानंतर आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये गेलो आणि आजचं बघू शकता किती छान हे राधाकृष्ण दिसतात. तुम्ही नक्की इथे या, भेट द्या. त्यानंतर म्हटलं चला थोडंसं खाऊयात. मग यासाठी आम्ही डबल इथे कॅन्टीनमध्ये आलो होतो आणि आम्ही इथे घेतला होता पराठा. खरंच दही पराठा खूप टेस्टी होता. पण एक नाही, आम्ही आता याच्यासोबत मंचुरियन, नूडल्स,
हे सर्व खाल्लं पण तरीही मुली या पदार्थाशिवाय अधुऱ्या आहेत आणि ते म्हणजे आपली दहीपुरी, पाणीपुरी आणि भेळ. मस्तपैकी खाल्लं आणि आता घरी जायला निघालो. तुम्हाला मी एक सल्ला देऊ शकते की तुम्ही जर कधी पंढरपूरला दर्शनासाठी येणार असेल तर नक्की तुम्ही ऑनलाईन पास काढा. विनामूल्याचा असतो. तुमचा रांगेत उभा राहायचा वेळ खरंच खूप वाचू शकतो आणि तुमचा प्रवास एकदम भारी होऊ शकतो. ऑनलाईन पास कसा काढायचा हे समजत नसेल तर यूट्यूबमध्ये शॉर्ट मी अपलोड केले, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. आणि अशाच नवीन ब्लॉगच्या व्हिडिओसाठी चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.